नमस्कार, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्हाला तर माहिती आहे श्रावण महिना चालू झाला आहे. ह्या महिन्यात शंकर महादेवांची पूजा फार नित्यनियमाने केली जाते. सो त्याच निमित्ताने आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. सो आमच्या घरी गुरुद्राभिषेक करायचं ठरवलं आहे. सो त्यानिमित्ताने घरात छोटीशी पूजा आहे. त्याने मी व्हाईट साडी वेअर केलेली आहे. सो माझा हा आजचा लुक आहे. प्रजति सहसा संशय पदम पदम विष्णोर्ब्राह्म्यात् भुज परिकरुणग्रहगणम् विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत्सादेन भविष्यति संशयः यं चिन्तयते कामं तं प्राप्नोति निश्चितं परमैश्वर्यमस्तं प्राप्स्यते भूतले पुमान् सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्वितः मनुष्यो मत्सादेन
अन्नसुभगवती भव पुत्रहान भव दक्षिणां बंधुभवन्तास्तु। तर नमस्कार, आज आपण श्रावणाच्या सोमवारच्या दिनानिमित्त आपण लघुरुद्राभिषेक केला, बरोबर. लघुरुद्र म्हणजे संख्या आहे, लघु अतिरुद्र महारुद्र अशी संख्या आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण एक नॉर्मल अभिषेक असतो, रुद्राभिषेक त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर लघुरुद्र एक नावाची संख्या असलेली शंकराची अभिषेक करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये 11 गुरुजी ही संख्या असते. पण आता या धावपळीच्या दृष्टीने 11 गुरुजी आपल्याला उपलब्ध नाही आहेत, पण आपण 6 गुरुजींमध्ये ती आवर्तना करून आपण आपला लघुरुद्राचा कार्यक्रम असतो. तर लघुरुद्र म्हणजे रुद्र ही शंकर नावाची देवता आहे, जी शीघ्रगतीने आपल्याला फलदायी ठरते आणि लवकर प्रसन्न होते. म्हणजे तिचं पूजन केलं की ती लवकर प्रसन्न होते. असा एकमेव देव म्हणजे तो शिव. त्याला सांब, भोळा अशा बऱ्याचशा नावांनी त्याला आपण समजला जातो. तर त्या आपण शिवाची आपण आराधना केली. प्रत्येक माणूस प्रत्येक पद्धतीने एक वेगवेगळ्या पद्धतीने त्याची आराधना करतो. काही लोक त्याला फक्त नमशिवायच्या जपाने पुजतात, तर काही लोक त्याला म्हणजे शिवाला लघुरुद्रामध्ये आवर्तन म्हणजे त्याच्यामध्ये रुद्राचा पाठ म्हणतात. काही जण शिवमहिम्न म्हणतात. शिवमहिम्न हे पुष्पदंत ऋषींनी रचलेलं ते स्तोत्र आहे, म्हणून त्याला शिवमहिम्न असे पुष्पदंत नावाचे ऋषी होते. ते शिवाचे अतिशय परमभक्त होते. त्या ऋषींनी हे त्या रचलेलं स्तोत्र आहे. आपण त्या स्तोत्राच्या पठणाने आपण आपला लघुरुद्राचा कार्यक्रम करतो. तर शिवाला प्रिय असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये भांग आहे, त्याच्यानंतर दूध आहे, पाणी आहे, रसाचे म्हणजे फळांच्या रसाच्या गोष्टी आहेत. त्या प्रत्येकाच्या पद्धतीने त्यांना पूजन करायला सांगितलेलं आहे. पण जास्त करून प्रख्यात म्हणजे लोकांच्या दृष्टीने दूध आणि पाणी हे खूप शिवासाठी प्रिय असतं. आणि हा लघुरुद्र आता आपण जो केला तो विशिष्ट मंत्र म्हणजे किंवा विशिष्ट स्तोत्र म्हणून केलेला आहे. आणि त्या स्तोत्रामध्ये आपण ते पुष्पदंत नावाचं शिवमहिम्न स्तोत्र म्हणालो. ते बऱ्याचशा गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे की एककाल द्विकालंबा त्रिकालय पठेन रहा सर्व पाप निर्मुक्त शिवलोके महीयते. म्हणजे 1 वेळा म्हणा, 2 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा आणि तुमच्या पापाचं निरसन करा, हे असं शिवमहिम्नामध्ये सांगितलेलं आहे. त्याची फलश्रुती आहे ती. आणि तुम्ही कितीही वेळा ते म्हटलं तरी ते तुम्हाला कमीच पडतं. म्हणजे शिवाची आराधना तुम्ही कितीही केली तरी ती कमीच पडते. म्हणून त्याच्यामध्ये ते काय सांगितलं आहे की तू कंठे समाज म्हणजे कंठामध्ये किती सामावलं तरी ते सामावून घेतलं जात नाही, ते सारखं म्हणावंच वाटतं. असं हे पुष्पदंत नावाचं स्तोत्र आपण आजच्या दिवशी म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने शंकराला भस्म वगैरे लावून चंदनाचे वगैरे लावून लेपन केलं. त्याच्यानंतर त्याला अष्टोत्तर शतक म्हणजे 108 बेलांनी आपण त्याची अर्चना केली. त्याच्यामध्ये आपण शिवाय नमः, महेश्वराय नमः, शंभवे नमः, पिनाकिने नमः, शशिशेखराय नमः अशा विविध शिवाच्या 108 नावाने आपण ते बेलाची त्याला अर्पण केली. त्याच्यानंतर त्याची छानशी आरती केली. नैवेद्य म्हणून आपण त्यांना पेढ्यांचा नैवेद्य दाखवला. शिवाला अतिशय प्रिय म्हणजे सकाळी वस्तू, लंघित वस्तूंचा त्याला मोह नाही. तो संसारिकरित्या तो लांब आहे. म्हणजे त्याला प्रिय काय आहे तर स्मशान, वैराग्य. म्हणून आपण त्याला पांढऱ्या गोष्टींना जास्त करतो, आवड आहे त्याला. म्हणून आपण पांढऱ्या गोष्टी आपण जास्त शिवाला अर्पण करतो. पण त्याच्यामध्ये आपण पांढरी मिठाई सांगितली होती ना, स्पेशल पांढरी मिठाई आणली. अजून शिवासाठी करणे तर कमीच आहे. तुम्ही जेवढं कराल तेवढं जास्त तो फलदायी ठरतो, शीघ्र येतो आणि तुमच्या अडीअडचणी आहेत त्याच्यावरती मात करण्याचं काम त्या शिवाकडनं केलं. ओम नमः शिवाय. तर आता आमच्या घरातली पूजा झालेली आहे आणि घरातलं वातावरण अगदी पूजेनंतर एकदम पटकन चेंज झालंय. पॉझिटिव्ह वाटतंय घरामध्ये खूप. गुरुजींनी खूप सुंदर पूजा मांडली, पूजा खूप सुंदर केली आणि आपल्याला माहिती देखील खूप छान दिली त्यांनी. सो तुम्ही पण तुमच्या घरात श्रावण मास चालू आहे तर जमल्यास ही पूजा नक्की करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सो आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.